तुम्हाला अशी कधी एखाद्या प्रसंगातनं किंवा ते वाचता वाचता निरूपण करताना किंवा नुसतं गाताना सुद्धा एक सडन असं काही रिअलायझेशन झालं का? रिअलायझेशन म्हणण्यापेक्षा कार्यक्रमात असे काही काही मुवमेंट्स असतात की जरी आम्ही परफॉर्मर्स आहोत, जरी तेच अभंग आम्ही सारखे परफॉर्म करतो, पण जेव्हा पसायदान करताना ज्या वाईब असतात किंवा जे आम्हाला वाटतं ते कदाचित आम्ही एक्सप्लेन पण नाही करू शकत. की प्रत्येक कार्यक्रमाला स्टेजवर गूज बम्स जे आपण म्हणतो, अंगावर काटे येणं, ते येतात. कुठेही कोणासाठीही कार्यक्रम करा किंवा असे बरेच काही ना काही अभंग आहेत किंवा बऱ्याच अशा संतांच्या ज्या ओळी आहेत, जसं तुका म्हणे, संत तुकारामांच्या अभंगात शेवटी तुका म्हणे हा एक फॅक्टर असतो की तुका म्हणे बरवे जाणं व्हावे लहाना होनी लहाना. सो त्या लाईनीला प्रत्येक वेळी काही ना काही असं फिलिंग येतं की यार काय मस्त लिहिलं आहे. आणि स्टेजवर परफॉर्म करताना जी गोष्ट आम्ही बऱ्याचदा परफॉर्म केली आहे इतक्या वर्षांमध्ये. सो अशा गोष्टी आहेत ज्या, आणि हे माझा अनुभव आहे आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव येत असतात कार्यक्रमांमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑडियन्सच्या ज्या भावना असतात, त्यांचे एक्सप्रेशन्स प्रत्येक अभंगावाईज चेंज होतात. ते म्हणजे तसं बाकी कुठे अनुभवायला आम्हाला मिळालंच नाही. कसे म्हणजे आता जसं चंदनाचे हात गायलं, लोक नाचतात वगैरे, त्यानंतर देवाची हे द्वारे एकदम शांत होऊन लोक ऐकत असतात, किंवा जोहार ज्यात खूप चांगला अर्थ आहे, किंवा आम्ही भारुड जे परफॉर्म करतो. सो प्रत्येक अभंगामध्ये आम्हाला ऑडियन्सचे वेगवेगळे काय म्हणतात भावना दिसतात त्यांच्या चेहऱ्यावरच्या, ज्या बदलत असतात. सो ते आमच्यासाठी पण एक एक्साइटमेंट असते की आम्ही फक्त जाऊन डोळे बंद करून परफॉर्म नाही करत, आम्ही पण ऑब्झर्व करत असतो की लोकांना कसं वाटतंय, ह्यावरून रिस्पॉन्ड आम्हाला काय येतोय. तर त्या गोष्टी आम्हाला जास्त हेल्पफुल ठरतात. खूप छान एक मोमेंट झालेला, आय एम शुअर तुम्हाला पण, आता नाशिकला जो आपला कार्यक्रम झाला, मला कार्यक्रमाच्या आधी विराज म्हणाला की आज त्याने एक आयडिया दिली की आज तू कुठल्या तरी अभंगामध्ये असं काहीतरी कर जे आम्हा 5ही लोकांना माहिती नसेल, आणि तू ते गायला सुरू कर डायरेक्ट, आणि आम्ही फॉलो करू तुला. काय होतं ना की आमचे सगळे गाणे एकदम सेट आहेत प्रॉपरली, त्याच्यामुळे सगळ्यांना स्वतःची कामं माहिती आहेत की कोणाला कुठे काय वाजवायचं आहे. तर ही एक पूर्ण म्हणजे त्या गाण्या येईपर्यंत माझ्या डोक्यात चालू होतं की मी आता करू की नको, आणि माझ्या डोक्यात काय ना काय चाललं होतं की हे करू शकतो, ते करू शकतो. शेवटी देहदेवाचे मंदिर नंतर मी तो पाठ गायला सुरू केला, जो मी कधीच गायला नव्हता, आणि ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी तो नवा होता. आणि मी फक्त डोळे बंद ठेवले होते, कारण मला माहीत नव्हतं की हे लोक कसे रिस्पॉन्ड करतील, आणि मेनली ऑडियन्स कसे रिस्पॉन्ड करणार. कारण काय, देहदेवाचे मंदिर असा अभंग आहे जो बऱ्याच वर्षापासून लोक ऐकतायत, आणि म्हणजे इव्हन आमचा पण व्हर्जन बऱ्याच लोकांनी ऐकलंय, मूवीमध्ये पण आलं होतं. तर फॉर देम ऑल्सो इट वॉज समथिंग न्यू, इट वॉज गोइंग टू बी समथिंग न्यू. तर आय हॅड जस्ट केप्ट माय आईज क्लोज्ड, आणि मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर एक आजी होत्या स्टेजवरती, ज्या रडत होत्या, आणि त्या मला आता सांगताना पण गुजबम झाले, आणि त्या रडत होत्या आणि त्या नाचत होत्या. आणि त्यानंतर एक लहान मुलगी आली, आणि तिच्यासोबत एक मिडल एज्ड मुलगी आली. तर तिकडे आम्हाला असं एक पूर्ण हे दिसलं की लहान मुलगी, मधल्या एजची मुलगी आणि एक आजी साडीमध्ये, आणि ह्या सगळ्या मिळून एका अभंगावर नाचतायत. तर असे छोटे छोटे मोमेंट्स आणि स्पेशल मोमेंट्स आम्हाला प्रत्येक शो मध्ये काही ना काही मिळत राहतात. देहदेवाचे मंदिर. तर त्यामध्ये एक छोटासा पाठ शेवटी मी असा गायलो, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर. तर असं गाताना तुम्हाला जेव्हा गुजबम्स येतात ना एकदम, तेव्हा गाणाऱ्याचे खूप हाल होतात, कारण ते इमोशन्स कंट्रोल करून गाणं. आणि कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रू आले त्या आजींना बघून, आणि नंतर त्यांनी अभंग झाल्यावरती माझ्या पाया पडले, मीही त्यांच्या पाया पडलो. कारण ते मे बी त्या वारकरी समाजातून असते तिकडे हे करतात की एकमेकांच्या पाया पडणं, तेव्हा तुमचं वयाचं तेव्हा हे न ठेवलं जात. तर असे छोटे छोटे मोमेंट्स आमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये आम्हाला मिळतात. अजून एक नाशिकच्याच कार्यक्रमात एक झालेलं की एका वर्षाआधी मागच्या गणेशोत्सवात आम्ही 40गाव नावाची एक जागा आहे नाशिकच्या पुढे, तर तिथे कार्यक्रम केलेला, आणि तिथे कपल आलेलं, आय गेस त्या लेडी प्रेग्नेंट होत्या वाटतं तेव्हा, आणि त्यांनी तो कार्यक्रम बघितला, आम्हाला भेटलेला पण तेव्हा ते. आणि ह्या वर्षी त्याच कार्यक्रमात ते नाशिकच्या कार्यक्रमात आलेले, आणि त्यांच्याकडे लहान बाळ होतं, आणि ते कार्यक्रम संपल्यावर आम्ही जेव्हा पुढे जाऊन लोकांना अभिवादन करतो, ते स्टेजवर आले आणि ते माईकवर बोलत होते की तुमचा गेल्या वर्षी परफॉर्मन्स झालेला 40गावला,
तर तेव्हा ती प्रेग्नेंट होती आणि हे ते बाळ आहे आणि त्याचं नाव अभंग ठेवलं असं. तर म्हणजे सो ते ऐकूनच आम्हाला असं वाटतं की नकळत लोक किती रिस्पॉन्सिबिलिटी टाकतात आमच्यावर, की ही जबाबदारी आपल्यावर आहे जे आपण परफॉर्म करतोय वगैरे. तर ते ऐकून तर सगळेच आम्ही शॉक्ड होतो एकदम. आणि इनफॅक्ट तुम्ही आता रिअलायझेशन बद्दल पण म्हटलात आणि आपण अभंग रिपोस्टच हे टॉक चालू आहे. तर एक महत्त्वाचं म्हणजे आत्ताच मला बोलता बोलता जाणवलं की माझ्या लाईफमध्ये तो एक खूप चेंजिंग मुवमेंट होता. मी एक बुक वाचत होतो, विद्रोही तुकाराम, आणि माझा एक मित्र त्यांनी मला तुकारामाची गाथा, तर अंकुश नाव आहे त्यांचं, जे खूप साऱ्या डेली सोप्समध्ये पण असतं आणि त्यांनी PhD केली त्याच्यावरती. तर त्यांनी विद्रोही तुकाराम मला सजेस्ट केली होती वाचायला. माझा मित्र पण कौस्तुभ, त्यांनी सांगितलं होतं आणि ती बुक वाचली मी. अर्धी बुक वाचल्यावरती म्हणजे खूप गोष्टी कळाल्या की तुकारामांनी त्यांच्या लाईफचा पर्पज शोधला त्याच्यामध्ये, की कारण तेव्हा किती वेगळ्या होत्या गोष्टी, आत्ता किती डेव्हलपमेंट आहे, पण तेवढ्या इतक्या मोजक्या गोष्टी असताना इतक्या कमी म्हणजे जे पण आपण सोशल इश्यूज किंवा सोशली आपण जे वावर करतो ते सुद्धा कमी असताना त्यांनी काय रिअलाईज केलं. आणि मग तो माझ्यासाठी एक खूप लाईफ चेंजिंग पॉईंट होता. तर त्यावर मी म्हणून अभंगांचं अजून थोडं एक स्टेप पुढे जाऊन मला वाटलं की शुड रीड मोर अँड एक्सप्लोर मोर. तर त्यावर एक कविता लिहिली आणि ती कविता अशी आहे की 13व्या शतकातल्या भारूड अभंग ओव्या, पाऊल वाटेवर जगण्याच्या रेखाटा ओढून सोडला, ज्याला रुजलं तो हरवला, शोधणाऱ्याची तहानच भागेना, एक अहंकारत भंग तर दुसरा देव कोसत राहिला, तुका आकाशा एवढा, शोधले लहानपण मुंगी साखरेत, मारून टाकले त्याचे विद्रोही विचार पुष्पक विमानात, एकदा दिल्ली. आता हे बेसिकली आता ही लाईन जी आहे ती वुमेन एम्पॉवरमेंटवरती आहे की एकदा दिल्ली, काल शक्ती मिल्स, आज तुमच्याच घरात, साऱ्या स्त्रियांच्या कळा ओळखल्या जनीच्या जात्यात. ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगितली आहे पुढच्या ह्याच्यात की अबाउट फास्ट पेस. ज्ञानेश्वराच्या ओळी मूलभूत, एकनाथाचा माणसातला भूत, गर्दीत चेंगरून दप्तर ओढून गुलामगिरीतून केव्हा होईल माणूस प्रवृत्त, हात जोडलेस डोकं टेकलेस मिटलेस डोळे, अंधश्रद्धेत बुडले बावळे, देवळाचा धर्म की धर्माची देवळे, अतर्कालाही तर्क लावत बसले भक्त बोळे. त्याच्या पुढची लाईन की काल तर मरून गेले, उद्याचा जन्मच ठाऊक नाही, जीवित आज आहे तरीही आजचा पाखरू का आवडत नाही. म्हणजे ही लाईन त्या सर्वांसाठी लिहिलंय जे अजूनही शोधतात, जे खूप तडजोड करतात त्यांच्या लाईफशी असं. तर अभंग ही एक गोष्ट खूप सोप्या रीते सांगतं. म्हणजे जितकेही अभंग आहेत, हे लॉ बुक आहे बेसिकली. ओके, म्हणजे आत्ता जेव्हा इंडिपेंडन्स नंतर आपण हे जे जगतोय तो एक लॉ वेगळा लिहिलाय, पण अभंग लोकांसाठी अगोदर लॉ बुक सारखं होतं. म्हणजे काही असेल तर रेफर करा या गोष्टीला. तर ही शेवटची लाईन अशी आहे की द्वेष, मत्सर, राग, भय, क्षणात विचार बेरंग, प्रेम आणि सत्याचा जो आरसा तोच कायम अभंग. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.